सर्व फ्रंटलचे पदाधिकारी बदला, मराठा व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष करा आणि वेळ देणारा प्रदेशाध्यक्ष द्या, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी आज थेट शरद पवारांकडे केली। आज मुंबईमध्ये पवारांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती आणि या बैठकीत जयंत पाटलांसमोरच प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली। प्रदेशाध्यक्ष वेळ देणारा असावा असं म्हणत जयंत पाटील यांचं पद काढून घेण्याची मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे। तसंच रोहित पवार आणि रोहित पाटलांना मोठी जबाबदारी द्या, अशी ही मागणी करण्यात आलेली आहे। आपल्याला पवार साहेबांच्या नेतृत्वाचा फायदा घ्यायचा असेल आणि जो अध्यक्ष खऱ्या अर्थाने वेळ देऊ शकेल प्रदेशाध्यक्ष म्हणून अशा अध्यक्षाला आपण आता त्यांच्याकडे जबाबदारी द्या। याचा अर्थ जयंत पाटील साहेब वेळ देत नव्हते असं अजिबात नाही। पवारांनी या सर्वांचे आपण राजीनामे घ्या आणि नवीन रक्ताला, नवीन तरुणांना संधी द्या। अगदी फ्रंटलचे सगळे अध्यक्षपासून तर संपूर्ण प्रदेशाध्यक्षपासून सर्वांची नवीन निवड करा। शक्यतोवर सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा मराठा समाजाव्यतिरिक्त तरुण कार्यकर्त्याला आपण संधी द्या। राज्यामध्ये वेगळं वातावरण चालू आहे, पण आपल्याला पवार साहेबांच्या नेतृत्वाचा फायदा घ्यायचा असेल आणि माझा त्याच्याशी संबंध नाही। माझा पक्ष वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचं चिन्ह वेगळं आहे, माझं चिन्ह वेगळं आहे। त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे। आम्हाला कोणाला त्याच्यात लुडबुड करण्याचा काडीचा अधिकार नाही। दरम्यान या बैठकीत बोलताना जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय, आपल्या वॉर्डमध्ये पक्षाला किती मतं मिळवून दिली याचा डेटा द्या। 2 दिवसात डेटा दिला तर 8 दिवसात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो, असं बैठकीत जयंत पाटील यांनी म्हटलंय। जयंत पाटील यांचं कार्यक्रमात कार्यकर्त्यांना आवाहन यावेळेस गेलेलं आहे। आपल्या वॉर्डात पक्षाला किती मतं मिळवून दिली याचा डेटा द्या। 2 दिवसात डेटा दिला तर 8 दिवसात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो। पद सोडतो पण चांगला माणूस शोधणं कठीण, त्याला पुढे आणणं अवघड असतं। जोरदार भाषण करून उपयोग नसतो, डोकं शांत ठेवून काम करायचं असतं।